नमस्कार. वेदमूर्ती तपोनिष्ठ पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या विचारक्रांती ही एकमात्र उपचार या मूळ हिंदी साहित्यावर आधारित या सखोल विश्लेषणामध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एका खऱ्या जागृतीचा आध्यात्मिक पाया नेमका काय असतो हे समजून घेणार आहोत. चला तर मग कोणताही वेळ न दवडता थेट या मूळ साहित्याच्या खोलात जाऊया. मानवी चेतनेला जागृत करणारे अद्वितीय विचार उलगडत खऱ्या विचारक्रांतीचा अर्थ काय आहे ते आपण आज नव्याने शोधूया. आजच्या या ज्ञानप्रवासाची रूपरेषा अगदी थोडक्यात पाहूया. आपण काया विरुद्ध चेतना, बौद्धिक गुलामगिरीची पाळेमुळे, अंधश्रद्धेचा सापळा, अध्यात्माचा खरा अर्थ, उपाय म्हणून विचारक्रांती आणि शेवटी ज्ञानयज्ञ या 6 टप्प्यांमधून जाणार आहोत. अंधतारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या या प्रवासाला आता आपण सुरुवात करूया. पहा, आपल्या प्रवासाची सुरुवात एका अत्यंत तेजस्वी अशा पहिल्या विचाररत्नाने होते. आचार्यजी मूळ साहित्यात अगदी स्पष्टपणे सांगतात, माणसाचे खरे स्वरूप त्याचे भौतिक शरीर नसून त्याची चेतना आणि त्याचे विचार आहेत. खरं तर हा एकच विचार आपल्याला आपल्या अस्तित्वाच्या खऱ्या अर्थाकडे पाहण्याची एक संपूर्ण नवीन दृष्टी देतो. चला तर मग आपला पहिला भाग सुरू करूया. काया विरुद्ध चेतना म्हणजेच पशुत्व ते खरे मनुष्यत्व. केवळ श्वास घेऊन जिवंत असणे आणि खऱ्या अर्थाने एक माणूस म्हणून जगणे यातील महत्त्वाचा फरक आपण इथे समजून घेणार आहोत. आचार्यजींनी त्यांच्या या मूळ साहित्यात आपले भौतिक शरीर, ज्याला आपण काया म्हणतो, आणि आपली चेतना यांच्यात एक अत्यंत स्पष्ट रेषा ओढली आहे. ते अगदी ठामपणे म्हणतात की केवळ खाणे, झोपणे आणि प्रजोत्पादन करणे इथपर्यंतच मर्यादित असलेलं जीवन हे एका निकृष्ट पशुसमान अस्तित्वासारखे आहे. विचार करा, आपली चेतनाच आपल्याला पशुत्वापासून खऱ्या अर्थाने वेगळे करत असते, नाही का? आणि हेच आपल्याला आपल्या पुढच्या अत्यंत सखोल विचाररत्नाकडे घेऊन जाते. साहित्यात असं मार्मिकपणे म्हटलंय की माणसाची खरी उंची त्याच्या शारीरिक उंचीवरून नाही, तर त्याच्या मानसिक आदर्शांच्या उंचीवरून मोजली जाते. हे वाक्य आपल्याला स्वतःचेच मूल्यमापन करण्याचा एक नवीन आणि खरा निकष देते. याच विचाराला अधिक धार देत ते अत्यंत प्रभावीपणे पुढे सांगतात, जो व्यक्ती केवळ आपले पोट आणि आपली मुले यांच्यापुरताच मर्यादित राहतो, तो विहिरीतल्या बेडकापेक्षा वेगळा नसतो. आणि हो, सोबतच ते आपल्याला हेही आवर्जून आठवण करून देतात की श्रीमंती किंवा गरिबी हा केवळ कपड्यांचा बदल आहे. त्याने व्यक्तीची खरी योग्यता कधीच बदलत नाही. आता स्वाभाविकपणे एक प्रश्न पडतो की जर आपली खरी उंची आपल्या विचारांवरच अवलंबून आहे, तर मानवतेने ही उच्च मानसिक स्थिती कशी काय गमावली? आपला दुसरा भाग याच बौद्धिक गुलामगिरीची पाळीमुळे शोधतो. हा जो अंधकारमय प्रवास होता ना, तो अगदी पद्धतशीर होता. आचार्यजी हा इतिहास उलगडताना स्पष्ट करतात की कसे सामंतवादाने अन्यायाविरुद्धचा संभाव्य बंड रोखण्यासाठी हेतुपुरस्कर मानवी विचारसरणीची पातळी खाली आणली आणि त्यानंतर भ्रष्ट पंडावादाने लोकांना अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकवून त्यांचे शोषण करण्यासाठी त्यांना चक्क बौद्धिकदृष्ट्या आंधळे केले. या सगळ्या मानसिक ऱ्हासाचा जो भयानक ऐतिहासिक परिणाम झाला, तो आचार्यजींनी या एका वाक्यात उत्तम प्रकारे मांडला आहे. हजारो वर्षांची गुलामगिरी सहन करावी लागली कारण आपले बौद्धिक धैर्यच नष्ट झाले होते. विचार संपले की माणूस कसा गुलाम होतो हेच यातून सिद्ध होतं. आणि याच बौद्धिक गुलामगिरीतून जन्म झाला आपल्या तिसऱ्या भागाचा, अंधश्रद्धेचा सापळा. आपली बुद्धी हिरावून घेणारे हे भ्रम आणि चुकीच्या समजुती नेमक्या कशा काम करतात ते आता आपण पाहूया. या सापळ्यांचा निरर्थकपणा अधोरेखित करताना मूळ साहित्यात एक अतिशय परखड विचार मांडला आहे. ते म्हणतात, एखाद्या दूरवरच्या देवतेला केवळ केस अर्पण करण्यासाठी हजारो मैलांचा खर्चिक प्रवास करणे हा खऱ्या श्रद्धेचा केवळ एक भ्रम आहे. खरंच हे आपल्याला अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडते. याहून एक पाऊल पुढे जाऊन ग्रहताऱ्यांच्या भ्रमावर ते अगदी स्पष्टपणे सांगतात, आपल्या आयुष्यातील समस्यांसाठी मंगळ किंवा चंद्रासारख्या दूरवरच्या ग्रहांना दोष देणे हा मूर्खपणाचा कळस आहे. आणि नैतिकतेबद्दल ते असा सक्त इशाराही देतात की अप्रामाणिकपणा केल्याने समृद्धी येते हा समज म्हणजे मनाचा अत्यंत भयानक नैतिक भ्रष्टाचार आहे. बरं, आता प्रश्न असा आहे की या सर्व भ्रष्ट विचारसरणीवर नेमका उपाय काय आहे? अध्यात्माचा खरा उद्देश काय आहे? ते आता आपण भाग 4 मध्ये सविस्तर समजून घेऊया. मूळ साहित्यातील सर्वात महत्त्वाचे आणि डोळे उघडणारे सत्य हे आहे, धर्म आणि अध्यात्माचा संपूर्ण साचा केवळ आणि केवळ मानवी विचार उंचवण्यासाठीच तयार करण्यात आला होता. म्हणजे पहा, अध्यात्माचा मूळ उद्देशच मानवाला बौद्धिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे. पण प्रत्यक्ष आचरणात हे कसे दिसते? आचार्यजी सांगतात, खरे अध्यात्म व्यक्तीच्या सीमा त्याच्या शरीराच्या आणि कुटुंबाच्या पलीकडे वाढवून त्या संपूर्ण समाजापर्यंत विस्तारते.
तसेच हे सुनिश्चित करते की उच्च आदर्श आणि प्रामाणिकपणाने केलेले कोणतेही श्रम, मग ते कितीही छोटे असोत, ते मानवतेची गौरवशाली सेवा बनते. काम कोणतंही असो, आपले विचार उच्च असायला हवे. पण हे सगळं करत असताना आपण आपल्या मनाचे रक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण आचार्यजी आपल्याला एक कडक इशारा देतात. आजचे निकृष्ट साहित्य आणि माध्यमे मानवतेला खाली खेचत आहेत आणि त्यांचा पूर्णपणे त्याग केला पाहिजे. साहजिकच आहे, चांगले विचार येण्यासाठी वाईट विचारांचे मार्ग बंद करावेच लागतील. आणि हाच विचार आपल्याला घेऊन जातो आपल्या 5व्या भागाकडे, विचारक्रांती, अंतर्गत दृष्टिकोन बदलणे. आचार्यजींनी सुचवलेला हा अंतिम आणि सर्वात प्रभावी उपाय काय आहे ते आता पाहूया. हा अंतर्गत बदल समजावून सांगताना साहित्यात एका अत्यंत सखोल पौराणिक रूपकाचा वापर केला आहे. लक्ष देऊन ऐका. भगवान परशुरामांनी मस्तक छाटणे हे एक रूपक होते. त्याचा खरा अर्थ होता लोकांची भ्रष्ट बुद्धी आणि वाईट विचार छाटून टाकणे. म्हणजे ही क्रांती बाहेर कुठल्या हत्याराने नाही, तर आतून विचारांच्या माध्यमातून घडवायची आहे. केवढा मोठा अर्थ दडला यात. या क्रांतीसाठी खऱ्या ज्ञानाची गरज आहे. म्हणूनच साहित्यात हे स्पष्ट केले आहे की खरे शहाणपण म्हणजे केवळ शाळेत भूमिती किंवा भूगोल शिकणे नव्हे, तर योग्य विचारांच्या माध्यमातून जीवनातील आणि समाजातील समस्या सोडवण्याची क्षमता अंगी बाणवणे होय. पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यावहारिक शहाणपण कधीही अधिक महत्त्वाचे असते. आता आपण आलो आहोत आपल्या अंतिम आणि 6व्या भागावर, ज्ञानयज्ञ, कृती करण्याचे आवाहन. ही विचारक्रांती आत्ता याच क्षणी कशी प्रज्वलित करावी, त्यासाठी कोणती कृती आवश्यक आहे, चला पाहूया. या ज्ञानयज्ञासाठी काय आवश्यक आहे माहितीये? फक्त 1 अंक, होय, 1 तास आणि 1 अंश. चांगल्या साहित्याचा प्रसार करण्यासाठी दररोज आपला 1 तास आणि आपल्या उत्पन्नाचा थोडासा भाग समर्पित करणे, हाच खऱ्या अर्थाने आजच्या काळातील सर्वोच्च ज्ञानयज्ञ आहे. अगदी सोपा पण तितकाच प्रभावी मार्ग. आणि आपल्या समाजातील अत्यंत खोलवर रुजलेल्या मोहांना आणि पारंपरिक विचारांना आव्हान देत आचार्यजी एक अतिशय धाडसी विधान करतात. मूलबाळ नसणे हा देखील एक आशीर्वादच आहे, जर त्या स्वातंत्र्याचा आणि ऊर्जेचा उपयोग समाजाच्या सेवेसाठी आणि कल्याणासाठी केला गेला. समाजाप्रती आपली जबाबदारी किती मोठी आहे हेच यातून अधोरेखित होते. मग या सगळ्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत कसं आणायचं? त्यासाठी सुचवलेला सर्वात उत्तम मार्ग म्हणजे झोला पुस्तकालय किंवा फिरते वाचनालय. साहित्यात स्पष्ट आवाहन केले आहे की सर्वत्र पुस्तकांचे एक फिरते वाचनालय आपल्यासोबत बाळगणे हे समाजात ज्ञानाची मेलेली भूक पुन्हा जागृत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र मिशनरी कर्तव्य आहे. आपण सगळेच हा छोटासा प्रयत्न नक्कीच करू शकतो. आता आपण या सखोल विश्लेषणाच्या अगदी शेवटी आलो आहोत. पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या मूळ साहित्यावर आधारित या ज्ञानप्रवासातून आपण आज बरेच काही शिकलो. आता पडद्यावरील या नयनरम्य निसर्गचित्राकडे, वाहत्या नदीकडे आणि उगवत्या सूर्याकडे पाहताना स्वतःला एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारा. आपण केवळ पशूंसमान आपले अस्तित्व टिकवून जगणार आहोत की योग्य ज्ञान मिळवून आतून विचार क्रांतीची ती तेजस्वी ज्योत प्रज्वलित करणार आहोत? निवड नक्कीच आपली आहे. वेळ दिल्याबद्दल आणि या प्रवासात सहभागी झाल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.